नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग तुमच्या सगळ्या मुख्य परीक्षेसाठी आपण संबंधित कायदे याच्यावरती लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. जोपर्यंत 2022च्या कुठल्याही प्रिलियमच्या ऍडव्हर्टाईज येत नाही तोपर्यंत आपण मेन्सचा सिलेबस कव्हर करायचा आहे असं ठरवलेलं आहे. तर PSI STI ASO मुख्य परीक्षा पेपर दुसरा संबंधित कायदे हे जे पुस्तक आहे केसागर पब्लिकेशनचं, पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कायद्यांची माहिती इथं दिलेली आहे. सोबतच आयोग जसं क्वेश्चन विचारतो तसेच वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला इथं प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन दिलेले आहेत अगदी त्याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला लोकसेवा आयोगाच्या पेपरमध्येही दिसून येतील. आतापर्यंत आपण या पुस्तकामधून माहितीचा अधिकार, मानवी हक्क, मानवी हक्कांशी रिलेटेड मायनर ऍक्ट आणि आता आपण स्टार्ट केलेला आहे IPC इंडियन पिनल कोड. डेली 7 वाजता संध्याकाळी आपलं लेक्चर असतं. आज आपण रेकॉर्डेड लेक्चर टाकत आहोत. जर काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर पुस्तक तुम्ही Amazon, फ्लिपकार्ट, केसागर.com, केसागर ऑनलाईन या 2 वेबसाईट वरून पण मागवू शकता. जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही डायरेक्ट बुक हाऊसला जाऊन पण पुस्तक घेऊ शकता. लेक्चर सिरीज बघितल्यानंतर पुस्तक तुमच्याकडे असणं फार इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर मार्केटमध्ये आलेलं नवीन पुस्तक म्हणजे लुसेंटचा मराठी अनुवाद. लुसेंटचं जनरल सायन्सचं पुस्तक फार इम्पॉर्टंट आहे, पण लँग्वेजमुळे विद्यार्थ्यांना हे पुस्तक वापरता येत नव्हतं आतापर्यंत. केसागर पब्लिकेशनने अनुवाद केलेला आहे मराठीमध्ये. मूळ लेखक आहेत रविभूषण सर आणि अनुवाद केलेला आहे अमर मुळे सर आणि योगेश नेतनकर सरांनी. संस्करण आहे डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर सरांचं. आणि पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली होती 2022ला, 23 जानेवारी 2022ला, तर 23 पैकी 23 प्रश्न याच पुस्तकातले पडले होते. म्हणजे येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी तुम्ही हे पुस्तक आत्ताच मागवा आणि पुस्तकाचा अभ्यास चालू करा. इंडियन पिनल कोड आपण स्टार्ट केलेलं होतं. याच्यामध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो बघा. काल आपण जे आर्टिकल बघितले होते, जर पाठीमागचे लेक्चर तुम्ही केले नसतील तर करून घ्या, कारण कायद्यांचे लेक्चर मधून समजत नाहीत. खाजगी संरक्षणाचा हक्क कलम 96 ते 106 आपण काल कंप्लीट केलेला आहे. एकच मिनिट थांबा. ओके, खाजगी संरक्षणामध्ये शारीरिक आणि मालमत्ता, बरोबर. चिथावणी देणे म्हणजे अपप्रेरणा देणे, याच्यामधले पण आर्टिकल आपण कंप्लीट केलेले आहेत. गुन्हेगारी कट, गुन्हेगारी कट म्हणजे काय, कलम 120A आपण कंप्लीट केलेला आहे. आज आपण बघणार आहोत कलम 120B, फौजदारी कटाबद्दल शिक्षा. कलम आहे 120B, फौजदारी कटाबद्दल शिक्षा. जी व्यक्ती मृत्यू व आजन्म कारावास व 2 किंवा अधिक वर्षाच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस पात्र असते किंवा असा अपराध करण्याच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या म्हणजेच फौजदारी प्राप्त कटात सहभागी असते. आता कट म्हणजे काय हे मी कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. जर तुम्ही कालचं लेक्चर बघितलं नसेल तर आधी कालचं लेक्चर बघून घ्या. काय दिलंय इथं तुम्हाला, जी व्यक्ती मृत्यू किंवा आजन्म कारावास किंवा 2 किंवा अधिक वर्षाच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस पात्र, म्हणजे एखादा अपराध आहे आणि त्या अपराधासाठी शिक्षा काय आहे, आजन्म कारावास, 2 किंवा अधिक वर्षाचा सश्रम कारावास, तर असा अपराध करण्याच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात जर सहभागी असेल आणि यासाठी आपल्या या संहितेमध्ये शिक्षेची जर स्पष्ट तरतूद नसेल तेव्हा काय केलं जातं बघा, तेव्हा त्याने अशा अपराधास चिथावणी दिली असती तर त्याला जी शिक्षा झाली असती तीच शिक्षा इथं त्या व्यक्तीला होते. म्हणजे काय माहिती का, भारतीय दंड संहितेमध्ये या शिक्षेची जर स्पष्ट तरतूद नसेल तर मग या पर्सनला शिक्षा कशी द्यायची की बाबा अशा प्रकारच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात तू सहभागी झालाय आणि हे सिद्ध झालंय
मग शिक्षा देण्यासाठी स्पष्ट तरतूदच नाहीये आपल्या संहितेमध्ये. मग अशा वेळेस शिक्षा कोणत्या बेसिसवरती दिली जाते की त्याने अपराधाला चिथावणी दिली आहे. अपराधाला चिथावणी दिल्यावर जी शिक्षा असते तीच शिक्षा कटामध्ये सहभागी झाल्याबद्दल दिली जाते. हे आहे कलम 120B फौजदारी पात्र कटाबद्दल शिक्षा. किती असते शिक्षा? अपराधाला चिथावणी दिली असता त्याला जी शिक्षा झाली असते तीच शिक्षा इथं या पर्सनला होते. हे झालं आपलं कलम 120B. याच्यानंतर बघा, वरील पोटकलम 1 मधील अपराधा व्यतिरिक्त इतर अपराध करण्याच्या फौजदारी पात्र कटात सहभागी असणाऱ्या व्यक्तीस जास्तीत जास्त 6 महिने साध्या किंवा सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा किंवा दंड अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षा. इथं आपण कलम 121A बघितलेला आहे, 121B बघितलेला आहे. इथं काय दिले? पोटकलम 1 मधील अपराधा व्यतिरिक्त म्हटले, म्हणजे तुम्हाला पाठीमागचा जो मुद्दा आहे तो लक्षात ठेवायचा आहे आणि किती शिक्षा होईल ते फक्त आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. कारण का शिक्षा किती होणार आहे याच्यावरती क्वेश्चन जास्त विचारले जातात. तर हे झालं गुन्हेगारी कटाबद्दलची आपली 2 कलम. याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत सार्वजनिक शांततेच्या विरोधी अपराध. इथून पण आयोगाने भरपूर क्वेश्चन विचारलेले आहेत बघा. सार्वजनिक शांततेच्या विरोधी अपराध. ओके, कलम कोणता आहे? कलम 141. बेकायदेशीर जमाव म्हणजे काय याच्यावरती मला वाटतं PSI 2017 मेन्सला क्वेश्चन पडला होता. बेकायदेशीर जमाव व्याख्या. तर कलम 141 पहिल्यांदा तर हे माहित पाहिजे की IPC कलम 141 मध्ये कशाची व्याख्या दिलेली आहे. तर IPC कलम 141 मध्ये बेकायदेशीर जमावाची व्याख्या दिलेली आहे. पुढे दिलेल्या म्हणजे हे जे काही कंडिशन दिलेले आहेत ते बघायचे आपल्याला. समान उद्दिष्टासाठी 5 किंवा अधिक व्यक्ती. काय कंडिशन आहे? एकतर 5 व्यक्ती पाहिजेत किंवा 5+ व्यक्ती. 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्ती जर एकत्र जमल्या, उद्देश कसा आहे? समान आहे, बरोबर. तर त्या जमावाला काय म्हटलं जातं? बेकायदेशीर जमाव असं म्हटलं जातं. पण कधी? या ज्या खालच्या कंडिशन दिलेत ना त्या असतील तर. आता 5 पेक्षा अधिक व्यक्ती तर तुम्ही म्हणाल की मॅडम एखाद्याचा बर्थडे असेल तर आपण नाही का सहभागी होत, मग तिथे जास्त व्यक्ती असतातच की. नाही, तुम्हाला या कंडिशन दिलेत ना खाली की कोणता जमाव बेकायदेशीर जमाव असतो. तर पहिली कंडिशन आहे की केंद्र वा राज्य शासनास किंवा संसद वा राज्याच्या विधिमंडळास अथवा कोणत्याही लोकसेवकास त्याच्या कायदेशीर अधिकारांचा वापर करीत असताना गुन्हेगारी स्वरूपाचा बलप्रयोग करून किंवा गुन्हेगारी स्वरूपाचं बल प्रदर्शन करून दशहत घालणे. म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्ती आहेत त्याला जमाव आपण म्हटले, पण हा जमाव बेकायदेशीर कधी होतो? जेव्हा तो जमाव केंद्र, राज्य शासन, संसद, राज्य विधिमंडळ किंवा लोकसेवकाला त्यांच्या कायदेशीर अधिकारांचा वापर करत असताना काहीतरी अडथळा आणतायत. कशा प्रकारचा? गुन्हेगारी स्वरूपाचा बलप्रयोग करून काय करतायत? अडथळा आणतायत किंवा गुन्हेगारी स्वरूपाचं बलप्रदर्शन करून दहशत घालतायत. तर अशा वेळेला त्या जमावाला काय म्हटलं जातं? बेकायदेशीर जमाव असं म्हटलं जातं. ही झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन आहे की कोणत्याही कायद्याच्या किंवा कायदेशीर आदेशाच्या अंमलबजावणीला प्रतिकार करणं. म्हणजे एखादा कायदा आहे किंवा कायदेशीर आदेश आहे पण तो न पाळणं, झुगारून देणं किंवा त्याची अंमलबजावणी करण्याला नकार देणं, प्रतिकार करणं, असं जर एखादा जमाव करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? बेकायदेशीर जमाव असं म्हटलं जातं. तिसरी कंडिशन आहे कोणतीही अपक्रिया किंवा फौजदारी पात्र अतिक्रमण. हे दोन्ही आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर कोणतीही अपक्रिया किंवा फौजदारी पात्र अतिक्रमण किंवा अन्य अपराध करणे किंवा एखाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा बलप्रयोग करून
किंवा अशा स्वरूपाचे बलप्रदर्शन करून काय केलेलं आहे, तिच्या ताब्यातली मालमत्ता काढून घेणे. म्हणजे एखादा जमाव हे सगळं करतोय, तसेच तिला असलेला किंवा ती उपभोगत असलेला वहिवाटीचा हक्क किंवा पाणी वापराचा हक्क किंवा अन्य अमूर्त हक्क, मूर्त आणि अमूर्त हे दोन्ही शब्द आपण आधी बघितलेले आहेत, तिला वंचित करणे किंवा कोणताही हक्क वा मानवी हक्क बजावणे किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करून किंवा त्याचा देखावा करून त्यामार्फत कोणत्याही व्यक्तीला ती जे करण्यास बांधलेली नाही, म्हणजे एखादं काम करण्यास ती व्यक्ती बांधील नाही, पण तिला ते काम करायला भाग पाडणं. अशा वेळेस म्हणजे ह्या सगळ्या जर क्रिया हे 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्ती करत असतील तर तो जमाव असतो. कसला जमाव असतो? बेकायदेशीर जमाव असतो. बरोबर. तर या सगळ्या कंडिशन लक्षात ठेवा की समान उद्दिष्टासाठी, पण कोणती समान उद्दिष्ट, हे जी 5 क्रिया इथं दिलेल्या आहेत ना, ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय. व्यक्ती किती जमल्या पाहिजेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बेकायदेशीर जमावामध्ये जास्तीत जास्त किती व्यक्ती, 5 किंवा 5 पेक्षा अधिक, त्याला म्हटलं जातं बेकायदेशीर जमाव. कलम आहे 141, IPC कलम 141. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे बघा. काही वेळेला काय होतं, कोणतेही गुन्हेगारी उद्दिष्ट न ठेवता, म्हणजे गुन्हेगारी उद्दिष्ट तर नाहीये, कुठला गुन्हा करायचा असं त्यांचं इंटेन्शन नाहीये, असं उद्दिष्ट न ठेवता जमाव जमतो, त्यावेळी तो जमाव बेकायदेशीर असतो का? नाही. आताच मी तुम्हाला एका बर्थडेचं एक्झाम्पल दिलं, बरोबर. तर त्यावेळेस तो जमाव बेकायदेशीर नसतो. आणि असा जमाव इथं वर उल्लेख केलेल्या समान उद्दिष्ट निर्मिती होऊन नंतर बेकायदेशीर जमावात रूपांतर होऊ शकतो. म्हणजे एखाद्या चांगल्या कामासाठी जमलेत, पण तिथं काहीतरी असं गोष्ट घडली की तो जमाव बेकायदेशीर जमावामध्ये रूपांतरित झालाय. बरोबर. म्हणजे त्यांनी तिथं काहीतरी गुन्हेगारी स्वरूपाचा बलप्रयोग केलाय, दहशत घातलीये, अंमलबजावणीला प्रतिकार केलाय, अपराध केलाय, तर तोच जमाव तुम्ही असं म्हणू शकता की बेकायदेशीर जमाव बनलेला आहे. असं तुम्हाला इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे गुन्हेगारी उद्दिष्ट नसेल तर तो बेकायदेशीर नसतो, पण जेव्हा समान उद्दिष्टाची निर्मिती होऊन नंतर जर त्यांच्याकडून गुन्हा घडत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार? बेकायदेशीर जमाव असं म्हणणार. ठीक आहे. हे झालं कलम 141. याच्यानंतर आहे कलम 142, बेकायदेशीर जमावाचा सभासद असणं. आतापर्यंत आपण काय बघितलं बघा, सार्वजनिक शांततेच्या विरोधी अपराध याच्यामधली कलम आपण बघतोय. पहिलं कलम बघितलं आपण बेकायदेशीर जमाव म्हणजे काय. आता दुसरं कलम आहे याच्यामधलं बेकायदेशीर जमावाचा सभासद असणे. ज्या कारणामुळे कोणताही जमाव बेकायदेशीर ठरतो. आता कारण आपण वरती बघितली. जे कारण असेल की XYZ कारणामुळं एखादा जमाव बेकायदेशीर ठरतो. ठीक आहे. त्या कारणाचे ज्ञान वा जाणीव नसतानाही, म्हणजे ज्या कारणामुळं एखादा जमाव बेकायदेशीर ठरतोय, आता ही जी कारण आहेत ना, या कारणाचं ज्ञान आणि जाणीव आहे कुणाला? ए नावाच्या व्यक्तीला. ए नावाच्या व्यक्तीला माहितीये की ही जी लोक एकत्र आलेत ना, हा जो जमाव आहे, हे कशासाठी एकत्र आलेत, रिझन माहितीये. आणि रिझन माहित आहे, जाणीव पण आहे, तरी सुद्धा हा ए नावाचा व्यक्ती उद्देशपूर्वक त्यांच्यामध्ये सहभागी होतो. बरोबर. त्यांच्यामध्ये थांबून राहतो. मग तुम्ही अशा व्यक्तीला, म्हणजे या ए व्यक्तीला तुम्ही काय म्हणणार की तो सुद्धा बेकायदेशीर जमावाचा सभासद आहे. कारण का? याला सगळं माहितीये की बाबा ही जी लोक काम करतायत ही चुकीचं काम करतायत. बरोबर. बेकायदेशीर आहे हे सगळं. जाणीव आहे, त्याला ज्ञान आहे, तरी सुद्धा तो यांच्यामध्ये सामील होतोय. तर त्या पर्सनला तुम्ही काय म्हणणार? बेकायदेशीर जमावाचा सभासद असणं. कलम 142. कलम 143 आहे शिक्षा.
कलम 143 शिक्षा. जी व्यक्ती बेकायदेशीर जमावाचा सदस्य असेल, आता इथं हा ए नावाचा पर्सन बेकायदेशीर जमावाचा सभासद झालाय, बरोबर, तर तिला शिक्षा किती असते बघा. तिला 6 महिन्यापर्यंत, इथं क्वेश्चन पडतो तुम्हाला, म्हणजे आयोग क्वेश्चन विचारतं, 6 महिन्यापर्यंत साध्या किंवा सश्रम कारावासाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. एक तर 6 महिने कारावास व साधा किंवा सश्रम कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आता हा जो अपराध असतो हा दखलपात्र, जामीनपात्र, विना तडजोडीचा, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे चालणारा. शक्यतो तर आयोग अशा प्रकारचे पॉइंट एक्झाम मध्ये विचारत नाही बरं का. एखादा तुम्हाला शिक्षा विचारली जाऊ शकते, म्हणजे क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो की एखादी व्यक्ती बेकायदेशीर जमावाचा सदस्य असेल तर तिला डॅश डॅश इतकी शिक्षा होते. पण तुम्हाला हे नाही विचारत की हा जो अपराध असतो, कोणता अपराध, बेकायदेशीर जमावाचा सदस्य होणं किंवा सभासद होणं, हा कसला अपराध आहे, दखलपात्र आहे, जामीनपात्र आहे, विना तडजोडीचा आहे, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे चालवला जातो, असल्या पॉइंट वरती शक्यतो क्वेश्चन विचारले जात नाहीत. पण तुम्हाला ही शिक्षा जी आहे ही 6 महिने आहे का, 1 वर्ष आहे का, साधा कारावास आहे का, सश्रम कारावास आहे का, असं मात्र तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर कलम 141, कलम 142, कलम 143 3 कलम आपण कंप्लीट केलेली आहेत. आता पुढचं कलम आहे कलम 144. कलम 144 काय आहे बघा, प्राणघातक हत्यारासह सज्ज होऊन बेकायदेशीर जमावात सामील होण्याबद्दल शिक्षा. आतापर्यंत आपण काय बघितलं, आतापर्यंत आपण बेकायदेशीर जमाव म्हणजे काय बघितला, बरोबर. त्याच्यानंतर बेकायदेशीर जमावाचा सभासद असणे म्हणजे काय बघितलं. बेकायदेशीर जमावाचा सभासद असल्यानंतर तुम्हाला किती शिक्षा होते ते पण आपण बघितलं. आता पुढची गोष्ट आहे की बेकायदेशीर जमावात सामील होत आहेत, सोबतच प्राणघातक हत्यारांचा सुद्धा वापर तिथं होतोय. मग अशा वेळेस किती शिक्षा असते. हत्यारांशिवाय जेव्हा सामील असतो तेव्हा 6 महिने साधा किंवा सश्रम कारावास किंवा दंड अशा दोन्ही शिक्षा. आणि जर प्राणघातक हत्यारासह सज्ज होऊन बेकायदेशीर जमावामध्ये सामील होत असेल तर किती शिक्षा असते बघा. कोणतेही प्राणघातक हत्यार, म्हणजे कुठलेही असू शकतो, रिव्हॉल्वर असू शकते, फॉर एक्झाम्पल घ्या, चाकू असू शकतो, तर कोणतेही प्राणघातक हत्यार किंवा हल्ल्याचे हत्यार म्हणून वापरले असता मृत्यूस कारण होण्याचा संभव होईल अशा कोणत्याही वस्तूसह सज्ज होऊन जी व्यक्ती बेकायदेशीर जमावाचा सदस्य होईल तिला किती वर्ष, 2 वर्षापर्यंत. बघा, फक्त तुम्ही सभासद होताय 6 महिने शिक्षा, तुम्ही प्राणघातक हत्यारासह त्या जमावात सामील होताय 2 वर्ष शिक्षा किंवा सश्रम कारावासाची शिक्षा किंवा दंड, हे दोन्ही एकत्र होऊ शकतं. तर कुठं 6 महिने शिक्षा आहे आणि कुठं 2 वर्ष शिक्षा आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. सेम इथं तुम्हाला दिलेला आहे, जसं वरचा अपराध हा दखलपात्र आहे तसंच हा अपराध सुद्धा दखलपात्र आहे, जामीनपात्र आहे, विना तडजोडीचा आहे आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे चालवला जातो. पण तुम्हाला क्वेश्चन कशावरती विचारले जाणार, शिक्षा किती असते आणि कलम कोणता आहे. तर कलम 143 मध्ये फक्त जमावाचा सदस्य असल्यावर काय शिक्षा आहे आणि 144 मध्ये जर प्राणघातक हत्यारासह सज्ज होऊन सामील होत असेल तर त्याच्याबद्दल शिक्षा तुम्हाला इथं दिलेली आहे. याच्यानंतर आहे कलम 145. काय सांगितलंय बघा, कलम 145 मध्ये बेकायदेशीर जमावाला पांगण्याचा आदेश दिला जात आहे, हे माहीत असताना सुद्धा त्यात सहभागी होणं किंवा थांबून राहणं. आता पांगणे म्हणजे काय किंवा पांगवणे म्हणजे काय, त्यांना हटवायला सांगितले, बरोबर, त्या जमावाला हटवायला सांगितले, बरोबर. तर 145 बेकायदेशीर जमावाला पांगण्याचा आदेश दिलाय, हे सगळं माहित आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होणं किंवा थांबून राहणं जर असं एखादा सदस्य करत असेल
तर त्याला किती शिक्षा होते? एखादा बेकायदेशीर जमाव आहे, त्याला पांगण्याचा कसला आदेश आहे? कायदेशीर आदेश आहे, कायद्याद्वारे दिलेला आदेश आहे, बरोबर. तरी सुद्धा जी व्यक्ती अशा बेकायदेशीर जमावात सहभागी होते, त्याच्यामध्ये थांबून राहते, तिला होते 2 वर्षाची शिक्षा, साधी वा सश्रम कारावास, दंड पण होऊ शकतो आणि दोन्ही एकत्रित पण होऊ शकतात. म्हणजे हत्यारासहित सहभागी होणाऱ्याला जेवढी शिक्षा असते तेवढीच शिक्षा जमाव पांगवण्याचा आदेश दिलाय, तरी सुद्धा तुम्ही त्या जमावामध्येच थांबताय, जमावामध्येच राहताय, त्या वेळेला सुद्धा 2 वर्षाची शिक्षा इथं दिली जाते. हा अपराध सुद्धा दखलपात्र असतो, जामीनपात्र असतो, विना तडजोडीचा असतो आणि चालवला जातो कुणापुढं? प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढं असा अपराध चालवला जातो. ठीक आहे. तर 145 पर्यंत आर्टिकल आपण बघितले. तर 141 पासून ते 145 पर्यंतचे आर्टिकल आहेत बेकायदेशीर जमावाशी रिलेटेड. याच्यानंतर 146 नंबरचं कलम आहे दंगा करणे. पहिल्यांदा तर कलमच लक्षात ठेवा, दंगा करणे. याच्यासाठी कोणतं कलम आहे? कलम 146. तर कलम 146 मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार बेकायदेशीर जमावाकडून किंवा त्याच्या कोणत्याही सभासदाकडून अशा जमावाचे सामायिक उद्दिष्ट साधण्यासाठी जेव्हा बलप्रयोग किंवा हिंसाचार होतो, बघा, बेकायदेशीर जमाव आहे, पूर्ण जमावाकडून किंवा जमावाच्या एखाद्या सभासदाकडून काय होतंय? जमावाचं जे समान उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साधण्यासाठी बलप्रयोग किंवा हिंसाचार होतो, तेव्हा अशा जमावाचा प्रत्येक सभासद हा दंगा करणे या अपराधासाठी दोषी असतो. आता तुम्ही म्हणाल की मॅडम एकाच सभासदाने ही कृती केली ना, मग सगळे कसं काय अपराधी? एका जरी सभासदाने ही कृती केली असली तरी त्यानं कृती कशासाठी केलीये? जमावाचं जे सामायिक उद्दिष्ट आहे ना, ते उद्दिष्ट साधण्यासाठी कृती केलीये. म्हणजे हा तुम्ही लीडर म्हणू शकता, त्यांच्या वतीनं हे सगळं करतोय. म्हणून इथं काय दिलेलं आहे की जमावाकडून एखादं बलप्रयोग होतोय किंवा एका सभासदाकडून होतोय, तरी सुद्धा जमावाचा प्रत्येक सभासद हा दंगा करणे या अपराधासाठी दोषी असतो. फक्त शब्द लक्षात घ्या, सामायिक उद्दिष्ट साधण्यासाठी त्यानं कृती केली, भले ती कृती त्यानं एकट्यानं करू दे. ओके. आता खाली तुम्हाला दिलेलं आहे की दंगा करणे या गुन्ह्यासाठी कोणते घटक आवश्यक असतात? दंगा करणे या गुन्ह्यासाठी कोणते घटक आवश्यक असतात? पहिली गोष्ट तर 5 किंवा अधिक व्यक्तींचा बेकायदेशीर जमाव असावा लागतो. दुसरी गोष्ट 5/5+ व्यक्तींचा जमाव आहे, पण हा जो जमाव आहे यांचा उद्देश कसा पाहिजे? समान उद्देश पाहिजे, समान उद्देशाने प्रेरित असला पाहिजे. बेकायदेशीर जमावाकडून किंवा या जमावातील काही सदस्यांकडून हिंसाचार किंवा बलप्रयोग केला गेला असावा, तरच दंगा करणे हा गुन्हा घडलाय असं इथं म्हणू शकतात, बरोबर. चला, इथपर्यंत क्लिअर आहे का? बघा, आता हे रेकॉर्डेड लेक्चर आहे बघा, तुम्हाला जर डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता. चौथी कंडिशन आहे की वर केलेला बलप्रयोग वा हिंसाचार जर समान उद्देशाच्या पूर्ततेसाठी केलाय, म्हणजे आपल्याला जी डेफिनेशन दिली तेच, तर अशा गोष्टी आवश्यक असतात दंगा करणे याच्यासाठी. ओके, क्लिअर. हे झालं कलम 146. आता दंगा केलाय, दंगा केल्यावर शिक्षा असते का? असते. जसं बेकायदेशीर जमावाचा सभासद झाल्यावर शिक्षा असते, तसंच दंगा करण्याबद्दल पण शिक्षा असते. किती असते? जी व्यक्ती दंगा करण्याबद्दल दोषी असेल तिला 2 वर्षापर्यंत साधी वा सश्रम कारावासाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होते. जी व्यक्ती दंगा करण्याबद्दल दोषी असेल तिला
2 वर्षापर्यंत साधी वा सश्रम कारावासाची शिक्षा किंवा दंड अशा दोन्ही शिक्षा होतील. हा जो अपराध आहे, कोणता अपराध? दंगा करण्याचा अपराध. कसा आहे? दखलपात्र आहे, जामीन पात्र आहे, विना तडजोडीचा आहे. बरोबर. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे चालवला जाणारा अशा स्वरूपाचा आहे. सिंपल आहे. जवळजवळ सगळीकडे तिथे तुम्हाला 2 वर्ष शिक्षा दिसते. कलम 148 आहे. जसं आपण पाठीमागं बघितलं होतं, फक्त बेकायदेशीर जमावाचा सदस्य असणं, प्राणघातक हत्यारांसह सभासद होणं, सेम तसंच तुम्हाला इथं दिलेलं आहे. कलम 148 प्राणघातक शस्त्रांनिशी सज्ज होऊन दंगा करणे. प्राणघातक शस्त्रांनिशी सज्ज होऊन दंगा करणे. कोणतेही प्राणघातक हत्यार किंवा हल्ल्याचं हत्यार म्हणून वापरली असता मृत्यूस कारण होण्याचा संभव आहे. अशा कोणत्याही वस्तूसह जर सज्ज होऊन दंगा केला तर किती शिक्षा होते बघा. तुम्ही कोणतंही हत्यार न घेता दंगा केला तर तुम्हाला 2 वर्षाची शिक्षा. जर हत्यारासह दंगा केला तर 3 वर्ष साधी वा सश्रम कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होतात. ओके. हा पण अपराध कसा आहे? दखलपात्र, जामीनपात्र. पण हे एक्झाम मध्ये विचारत नाहीत बरं का. हे सगळीकडे सेमच येणार आहे. फक्त तुम्ही शिक्षा लक्षात ठेवा आणि कलम कोणता आहे ते लक्षात ठेवा. तर कलम 148 याच्यानंतर आहे कलम 159. डायरेक्ट कलम 159. जी कलम इम्पॉर्टंट आहे तीच आपण घेतोय. दंगानंतर आहे मारामारी आणि दंगल. मारामारी आणि दंगल. आता इथं दंगा म्हणजे काय हे आपण बघितलं. बरोबर. आता इथं आपल्याला काय बघायचं आहे? मारामारी किंवा दंगल म्हणजे काय. कलम कोणता आहे? कलम आहे कलम 159. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती बेकायदेशीर जमावामध्ये आपण 5/5 व्यक्ती म्हटलं होतं. इथं 2 किंवा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून. कसल्या ठिकाणी करतायत मारामारी? सार्वजनिक ठिकाणी. जेव्हा सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी घडतात तेव्हा काय होतं? सार्वजनिक शांतता बिघडवली जाते. बरोबर. त्याला म्हटलं जातं मारामारी किंवा दंगल. 2 किंवा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून जर सार्वजनिक शांतता बिघडवत असतील तर त्याला म्हणतात दंगल किंवा मारामारी. कुठे दिलेली आहे व्याख्या? कलम 159 मध्ये व्याख्या दिलेली आहे. जसं दंग्याची व्याख्या दिली, त्याच्यानंतर दंगा केल्याबद्दल शिक्षा काय असते, तसंच मारामारी आणि दंगल करण्याबद्दल शिक्षा किती असते बघा. जी व्यक्ती दंगल मारामारी करते तिला 1 महिन्यापर्यंत साधा वा सश्रम कारावास, 100 रुपये दंड. इथं दंडाची रक्कम दिली, लक्षात ठेवा. ह्या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. हा पण अपराध कसा आहे? दखलपात्र आहे, जामीनपात्र आहे, विना तडजोडीचा आहे, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे चालवला जाणारा आहे. तर आतापर्यंत आपण बेकायदेशीर जमाव, दंगा, मारामारी आणि दंगल, ओके, हे बघितलं. 160 मध्ये बघितलं मारामारी आणि दंगल करण्याबद्दल शिक्षा. याच्यानंतर आपण बघणार आहोत आता लोकसेवका संबंधी किंवा लोकसेवकांकडून घडणारे अपराध. लक्षात ठेवा, लोकसेवकासंबंधी किंवा लोकसेवकांकडून घडणारे अपराध. याच्यामध्ये कलम 170 काय सांगतं? कलम 170 लोकसेवकाची बतावणी करून तोतयागिरी करणे. लोकसेवकाची बतावणी करून म्हणजे खोटं सांगणं की बाबा मी एक असा अधिकारी आहे आणि त्या अधिकार पदाला जी काही हक्क असतात ते हक्क मिळवणं. तर लोकसेवकाची बतावणी करायची, खोटं सांगायचं की मी लोकसेवक आहे. ओके. तर बघा, आपण लोकसेवक म्हणून कोणतेही विशिष्ट असे अधिकारपद धारण करीत नाही. ए नावाचा पर्सन आहे. या ए नावाच्या पर्सनला माहिती की आपण लोकसेवक नाही, आपण कुठलंही अधिकारपद धारण करत नाही, हे माहित असताना देखील या ए न काय केलंय?
लोकसेवक म्हणून अधिकारपद धारण केल्याचा बहाणा केलाय. बरोबर. असे अधिकारपद धारण करणाऱ्या अन्य कोणत्याही व्यक्तीची बतावणी करून तोतयागिरी करेल किंवा बनावट भूमिकेत असताना अशा पदाधिकाऱ्याच्या नात्याने कोणती कृती करेल किंवा तसा प्रयत्न करेल, म्हणजे या एनं काय केलंय, स्वतः तर लोकसेवक नाही पण खोटं सांगितले की मी लोकसेवक आहे आणि या लोकसेवकाच्या अधिकाराचा फायदा घेतलाय, म्हणजे त्या पदाधिकाऱ्याच्या नात्याने काही कृती केलेल्या आहेत. बरोबर. अशा वेळेला या ए ला शिक्षा किती होते, तर ह्याला शिक्षा होते 2 वर्ष, साधा किंवा सश्रम कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा. उदाहरण बघा, म्हणजे हा ए काय म्हणतो की मी महसूल अधिकारी आहे. ऍक्च्युली हा महसूल अधिकारी आहे का? नाही. पण हा सांगतो काय, मी महसूल अधिकारी आहे आणि तो महसूल गोळा करतो. हा अपराध दखलपात्र आहे, अजामीनपात्र आहे, विना तडजोडीचा आहे, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यापुढे चालवल्या जाणाऱ्या अशा स्वरूपाचा आहे. कलम कोणता आहे? 170. आय होप तुम्हाला कलम समजला असेल. आतापर्यंत आपण जेवढी कलम शिकलोय सगळी कलम सोपी आहेत, फक्त कलमांचे नंबर लक्षात ठेवा. याच्यानंतर आहे कलम 171. लोकसेवक वापरतो तसाच गणवेश म्हणजे युनिफॉर्म, तसंच ओळख चिन्ह हे कपटी उद्देशाने परिधान करणं, वाईट उद्देशाने किंवा जवळ बाळगणं. कलम 171, लोकसेवक वापरतो तसा गणवेश किंवा तसं ओळख चिन्ह कपटी उद्देशाने परिधान करायचंय किंवा जवळ बाळगायचंय, मग अशा वेळी शिक्षा होईल का? होईल. बघा, आपण लोकसेवक नाही, बरोबर, माहित आहे, आपण त्या वर्गापैकी आहोत असा समज व्हावा, म्हणजे ए नावाचा पर्सन आहे, सेम एक्झाम्पल घेऊया, त्याला माहिती आपण लोकसेवक नाही, पण समोरच्यांना असं वाटावं की आपण लोकसेवक आहोत किंवा तसा समज झाला पाहिजे समोरच्यांचा, अशी कल्पना असूनही संबंधित वर्गातील लोकसेवक काय करेल, हा जसं खरे लोकसेवक वेश करतात किंवा त्यांचा युनिफॉर्म असतो तसा युनिफॉर्म परिधान करेल, तसंच ओळख चिन्ह जवळ बाळगेल. जर असं केलं या एनं तर याला किती शिक्षा होते? 3 महिने. 3 महिने शिक्षा, साधा किंवा सश्रम कारावास आणि दंड किती होतो? 200 रुपये. ओके, क्लिअर. तर काय केलंय यानं? लोकसेवकासारखाच युनिफॉर्म घातलाय, तसंच ओळख चिन्ह जवळ बाळगले, तर याला होते 3 महिने शिक्षा प्लस 200 रुपये दंड. उदाहरणार्थ बघा, हा अ नावाचा माणूस पोलीस अधिकारी नाही, पण त्यानं काय केलंय? पोलीस अधिकाऱ्यासारखा गणवेश परिधान केला, पोलीस खात्यामध्ये वापरतात तशीच ओळख चिन्ह जवळ बाळगली, तर ही व्यक्ती काय होईल? या कलमांतर्गत जी शिक्षा आहे 3 महिने कारावास 200 रुपये दंड याला पात्र ठरेल. आणि हा जो अपराध आहे हा अपराध सुद्धा दखलपात्र, जामीनपात्र, विना तडजोडीचा, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यापुढे चालणारा अशा स्वरूपाचा आहे. लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण काय बघितलं होतं? आतापर्यंत फक्त एखादा पर्सन आहे, तो फक्त सांगतोय की मी लोकसेवक आहे. इथं काय केलंय? तसाच वेश केलाय, तसंच ओळख चिन्ह वगैरे जवळ बाळगले, तर इथं तुम्हाला शिक्षा वाढलेली दिसून येते. याच्यानंतर आहे लोकसेवकांच्या कायदेशीर प्राधिकारांचा अवमान. लोकसेवकांच्या कायदेशीर प्राधिकारांच्या अवमानाविषयी कलम आहे. याच्यामधलं पहिलं कलम आहे कलम 177, खोटी माहिती पुरवणे. बघा, कोणत्याही विषयासंबंधी लोकसेवकास माहिती पुरवण्यासाठी कायद्याने बांधील असताना, म्हणजे एखादा विषय आहे त्या विषयासंबंधी लोकसेवकाला माहिती पुरवायची आणि माहिती पुरवण्यासाठी आपण कायद्याने बांधील आहोत, म्हणजे आपण माहिती पुरवलीच पाहिजे. बरोबर. असं असताना सुद्धा जी माहिती पुरवीत आहोत ती माहिती खोटी असल्याचे माहित असताना
किंवा खोटी आहे हे समजण्यास कारण असताना जी व्यक्ती म्हणजे अ नावाची व्यक्ती, त्याला माहितीये की लोकसेवकाला मला खरी खरी माहिती द्यायची, मग मी कायद्यानं बांधिलंय या लोकसेवकाला खरी माहिती द्यायला, हे सगळं या अ ला माहितीये. तरी पण हा अ काय करतो, खोटी माहिती देतो. आणि त्याला माहितीये की आपण जी माहिती देतोय ती खोटी आहे, बरोबर, पण तो खरी म्हणून लोकसेवकाला पुरवतोय. तर या अ ला शिक्षा किती होईल मग? तर या अ ला शिक्षा होईल 6 महिने कारावास. 6 महिने कारावास किंवा ऑब्लिक करते मी इथं 1,000 रुपयेपर्यंत दंड, किंवा या दोन्ही पण शिक्षा होऊ शकते. डिपेंड करतं त्या त्या सिच्युएशनवर, बरोबर, ही माहिती कशा प्रकारची आहे, कशाबद्दल आहे. ओके, क्लिअर. तर ही आहे खोटी माहिती पुरवल्यावर काय होतं. याच्यानंतर आहे लोकसेवकास पुरवण्यात येणारी अशी माहिती जर अपराध घडण्याविषयी असेल, किंवा अपराधाला प्रतिबंध करणे किंवा अपराध्याला अटक करणे याच्यासाठी आवश्यक असेल. म्हणजे या अ नावाचा माणूस कायद्यानं बांधील आहे, त्याला लोकसेवकाला ही माहिती पुरवायची किंवा एखाद्या अपराध्याला अटक करायची, अपराधाला प्रतिबंध करायचे, अपराध घडण्याविषयी माहिती द्यायची, बरोबर. आणि याबाबत जर खोटी माहिती पुरवली, म्हणजे एवढं सगळं आहे, आणि जर या अ न याच्याबद्दल पण खोटी माहिती पुरवली तर 2 वर्ष शिक्षा होते, सश्रम कारावास होतो, किंवा दंड होऊ शकतो. आणि हा पण जो गुन्हा असतो हा अदखलपात्र, जामीनपात्र, विना तडजोडीचा, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे चालणारा अशा स्वरूपाचा आहे. अपराधाविषयी माहिती असेल तर शिक्षा इथे तुम्हाला वाढलेली दिसून येते. याच्यानंतर आहे कलम 179. काय आहे कलम 179? लोकसेवकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असताना त्याची उत्तर देण्याचे नाकारणे. लोकसेवकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, पण उत्तर देण्याचं नाकारलं जाते. तर काय होतं, लोकसेवकाला कोणत्याही विषयासंबंधी सत्यकथन करण्यास जी व्यक्ती कायद्याने बांधलेली आहे, म्हणजे त्या व्यक्तीवरती कायदेशीर दबाव आहे किंवा कायद्यानं बांधलेली ती व्यक्ती, की तुम्ही लोकसेवकाला सगळी खरी माहिती दिली पाहिजे किंवा सगळी खरी उत्तरं दिली पाहिजे, असं कायद्याने बांधलेलं असून सुद्धा अशा व्यक्तीने लोकसेवकाने त्याच्या अधिकाराचा वापर करून विचारलेल्या कोणत्याच प्रश्नाला, म्हणजे या अ नावाच्या व्यक्तीला लोकसेवक प्रश्न विचारतोय, बरोबर, पण हा अ काय करतोय, कायदा सांगतोय की तुम्ही यांना उत्तर दिली पाहिजे, पण हा काय करतोय, हा प्रश्नाला उत्तर देण्यास नकार देतो. जर नकार दिलं तर याला शिक्षा होते. 6 महिने साधा कारावास ऑब्लिक 1,000 रुपये दंड, किंवा दोन्ही शिक्षा. म्हणजे इथं लोकसेवकाला प्रश्नाची उत्तरं देणं गरजेचं असतं, नाही दिली तर शिक्षा होते. हा अपराध सुद्धा अदखलपात्र असतो, जामीनपात्र, विना तडजोडीचा. आणि असा गुन्हा एखाद्या न्यायालयात घडला, न्यायालयामध्येच हे सगळं घडलं, तर त्याच न्यायालयासमोर खटला चालवला जातो. आणि हा गुन्हा जर न्यायालयाच्या बाहेर घडला तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे खटला चालवला जातो. हे झालं कलम 179. याच्यानंतर आहे कलम 180. काय आहे बघा कलम 180? निवेदनांवर सही करण्याचं नाकार. एखाद्या व्यक्तीने निवेदन केल्यानंतर अशा निवेदनावर निवेदन करणाऱ्या व्यक्तीची सही मागण्याचा लोकसेवकाचा कायदेशीर अधिकार असतो, बरोबर. पण कायदेशीर अधिकार असताना सुद्धा एखादी व्यक्ती काय म्हणेल की मी निवेदनावर सही नाही करणार, सही करण्याचं नाकार आहे, मग इथे काय त्याला तसं सोडलं जातं का? नाही, त्याला 3 महिने साधी कैद ऑब्लिक 500 रुपये दंड,
किंवा ह्या दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात. निवेदनाची सही करण्यावरती तो नकार देतो. कायद्याने अधिकार आहे लोकसेवकाला सही घेण्याचा, तरी पण हा नकार देतो. ओके. हा अपराध अदखलपात्र, जामीनपात्र, विनातर्क. गुन्हा न्यायालयात घडला तर त्याच न्यायालयासमोर सुनावणी. न्यायालयाच्या बाहेर घडला तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे चालविला जातो खटला. कलम 180. तुम्हाला कलम समजतील, स्पष्टीकरण पण समजेल, पण जर वारंवार रिव्हिजन नाही केली तर काय होईल? लक्षात राहणार नाही. म्हणजे याची शिक्षा त्याला, त्याची शिक्षा याला, किंवा कोणत्या कलमामध्ये काय दिलंय हे लक्षात राहणं थोडंसं डिफिकल्ट होत जाईल. याच्यानंतर आहे कलम 182. काय आहे कलम 182? बघा, लोकसेवकाने त्याच्या कायदेशीर अधिकाराचा वापर केला असता. लोकसेवक आहे, त्या लोकसेवकाने काय केलंय? त्याच्या कायदेशीर अधिकाराचा वापर केलाय, बरोबर. आणि कायदेशीर अधिकाराचा वापर केला असता दुसऱ्या व्यक्तीस नुकसान पोहोचावे यासाठी लोकसेवकाला खोटी माहिती पुरवली. कलम थोडासा मोठा आहे, पण आपण स्पष्टीकरण बघूया. बघा, आपण देत असलेली माहिती खोटी आहे हे माहित असताना, किंवा आपण पुरवत असलेली माहिती खोटी आहे असं समजण्यास कारण असताना, म्हणजे समजतंय सगळं की बाबा आपण जी माहिती पुरवतोय लोकसेवकाला ती माहिती खोटी आहे, बरोबर असताना जी व्यक्ती अशी कोणतीही माहिती लोकसेवकाला देते आणि त्याच्यामुळे काय होतंय बघा, त्यामुळं खरी वस्तुस्थिती माहित असली तर जी गोष्ट लोकसेवकाने केली नसती ती तो करीत, किंवा जी गोष्ट त्याने केली असली ती तो करणार नाही, किंवा संबंधित लोकसेवकास त्याच्या कायदेशीर अधिकाराचा वापर दुसऱ्यास इजा अथवा नुकसान पोहोचेल अशा प्रकारे करणं भाग पडेल, कारण का माहिती चुकीची दिली, बरोबर. असं जर होत असेल, म्हणजे एकानं माहिती लोकसेवकाला चुकीची दिली, त्याच्यामुळे लोकसेवकाला काय होईल? तिसऱ्या पर्सनला, म्हणजे थर्ड पर्सनला इजा अथवा नुकसान पोहोचेल अशा प्रकारे काहीतरी कृती करणं भाग पडेल. अशा वेळी काय होतो? या अची चूक आहे, कारण चुकीची माहिती दिली, बरोबर. असे घडावे हा लोकसेवकास खोटी माहिती पुरवण्याचा जर कुणाचा उद्देश असेल, म्हणजे या अला माहितीये की मी जर या लोकसेवकाला खोटी माहिती दिली तर हा ब इथं अडकणार आहे, बरोबर. असं जर हा कोणी करत असेल, किंवा त्याला जाणीव आहे हे असं घडणार आहे, अशा वेळेस काय होतं? अशा वेळेस या अच्या ठिकाणी असणाऱ्या अपराध्याला 6 महिन्यापर्यंत साधा किंवा सश्रम कारावास, 1000 रुपयेपर्यंत दंड होतो. कारण का? लोकसेवकाची दिशाभूल केली इथं, बरोबर. चुकीची माहिती दिली, चुकीची माहिती दिल्यामुळे ब ला नुकसान पोहोचले, पण अला माहित होतं की मला ब ला नुकसान पोहोचवायचंय, त्याच्यासाठीच मी हे सगळं केलेलं आहे, बरोबर. त्याच्यामुळं इथं या अला शिक्षा होते 6 महिने साधा किंवा सश्रम कारावास, 1000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा. अपराध कसा आहे? अदखलपात्र, जामीनपात्र, विना तडजोडीचा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे चालवला जाणार. ओके. कलम 182. एवढी मोठी कलम विचारली जातात का? कधी कधी विचारली जातात, जास्त विचारली जात नाहीत. कधी कधी जर पेपर खूपच अवघड असेल तर विचारली जातात. याच्यानंतर आहे कलम 186. सार्वजनिक कार्य पार पाडत असताना लोकसेवकाला अटकाव करणं. सगळी कलम आपण कोणाबद्दल बघतोय? लोकसेवकाबद्दल, बरोबर. तर एखादा लोकसेवक आहे, तो सार्वजनिक काम पार पाडतोय, तर त्या लोकसेवकाला अटकाव केलं जाते. लोकसेवक हा आपली सार्वजनिक कार्य पार पाडत असताना जी व्यक्ती त्यास इच्छापूर्वक अटकाव करेल, मग त्या व्यक्तीला काय सोडलं जातं का? नाही. त्या व्यक्तीला 3 महिने शिक्षा, 500 रुपये दंड, किंवा 3 महिने शिक्षा प्लस 500 रुपये दंड, दोन्ही शिक्षा होतात. कारण का? इथे त्यानं लोकसेवकाला अडवलेला आहे, बरोबर. अपराध कसा आहे? विचारलं जात नाही, नाही केलं तरी सुद्धा चालेल, स्किप केलं तरी चालेल. याच्यानंतर आहे कलम 187. लोकसेवकाला सहाय्य देणं
कायद्याने बंधनकारक आहे, म्हणजे कायदा तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही लोकसेवकाला सहाय्य केलं पाहिजे, असं बंधनकारक असताना सुद्धा सहाय्य देण्याचे टाळणे. अशा वेळेस काय होतं बघा, लोकसेवकाने त्याचे सार्वजनिक कर्तव्य बजावण्याच्या कामी सहाय्य करण्यास किंवा पुरवण्यास कायद्याने बंधनकारक असताना जी व्यक्ती असे सहाय्य देण्याचा उद्देशपूर्वक टाळेल, म्हणजे त्या व्यक्तीला माहितीये की कायदा काय सांगतोय की इथं लोकसेवकाला सहाय्य केलं पाहिजे, तरी पण तो टाळतोय, तर अशा व्यक्तीला होते 1 महिना कारावास किंवा 200 रुपये दंड. क्लिअर? आणि न्यायालयाने कायदेशीरपणे काढलेल्या कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करणे, अपराध घडण्यास प्रतिबंध करणे, दंगा किंवा दंगल थांबविणे, अपराध करण्याचा दोषारोप असलेल्या किंवा अपराधाबद्दल दोषी असलेल्या व्यक्तीला अटक करणे, या कामी सहाय्य मागण्यात कायद्याने सक्षम असलेल्या लोकसेवकांनी सहाय्य मागितलं असता जी व्यक्ती सहाय्य करण्याचा उद्देशपूर्वक टाळेल. बघा, कोणत्या सिच्युएशन मध्ये हे घडू शकतं की न्यायालय आहे, न्यायालयाने एखादा आदेश काढलाय, बरोबर, त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम लोकसेवक करतायत, अपराध घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करतायत, दंगा किंवा दंगल थांबवण्यासाठी प्रयत्न करतायत. अशा वेळेस जर लोकसेवकांना सहाय्य नाही केलं, कायदा काय सांगतोय की लोकसेवकांना सहाय्य केलं पाहिजे, जर नाही केलं तर 6 महिने कारावास आणि 500 रुपये दंड, एवढी शिक्षा इथं होऊ शकते. तर सगळीकडे तुम्हाला कारावास आणि शिक्षा दिलेल्या आहेत. आता हे सगळं तुम्ही वारंवार रिवाइज करा, लक्षात ठेवा आणि प्रिव्हियस इयर एक्झाम मध्ये काय क्वेश्चन विचारले ते बघून घ्या. याच्यानंतर आहे कलम 188. काय आहे बघा कलम 188, लोकसेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा केली. कायदेशीर अधिकार असलेल्या लोकसेवकाने, आता लोकसेवकाला कायद्यानेच हे अधिकार दिलेले असतात, कायद्याने दिलेल्या अधिकारामुळे तो काय करतो, एखादा आदेश जारी करतो आणि त्याप्रमाणे विशिष्ट कृती करण्यापासून परावृत्त राहण्याचा, स्वतःच्या कब्जातील किंवा व्यवस्थापनातील विशिष्ट मालमत्तेबद्दल विशिष्ट बंदोबस्त करण्याचा आदेश मिळालाय, हे माहिती आहे समोरच्या व्यक्तीला, तरी सुद्धा जी व्यक्ती या लोकसेवकाच्या आदेशाची अवज्ञा करेल तर काय होतं, जर अशा अवज्ञेमुळे कायदेशीरपणे नियुक्त केलेल्या व्यक्तीला अटकाव, त्रास, नुकसान झालं, धोका उत्पन्न झाला किंवा शक्यता झालीये धोका उत्पन्न होण्याची, तरी सुद्धा इथं अवज्ञा करणाऱ्याला 1 महिन्यापर्यंत कारावास किंवा 200 रुपयापर्यंत दंड, अशा दोन्ही शिक्षा इथं होऊ शकतात. आणि जर या अवज्ञेमुळे मानवी जीवित, आरोग्य किंवा सुरक्षितता यांना धोका पोहोचत असेल, म्हणजे लोकसेवकाने आदेश जारी केलाय, समोरच्याने त्याची अवज्ञा केली आणि समोरच्याने केलेल्या अवज्ञेमुळे जर मानवी जीवित, आरोग्य किंवा सुरक्षितता यांना धोका पोहोचत असेल किंवा पोहोचण्याचा संभव होत असेल, तर इथे शिक्षा वाढवली जाते 6 महिने शिक्षा ऑब्लिक 1000 रुपये दंड किंवा हे दोन्ही एकत्र. ओके, क्लिअर? कलम आहे 188, लोकसेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे. स्पष्टीकरण बघा, आता स्पष्टीकरणाचं काय सांगितलंय की अपाय घडवून आणणे हा अपराधाचा उद्देश असायलाच हवा असं अपेक्षित नाही. अपाय घडणं संभवनीय आहे, म्हणजे याची पूर्वकल्पना असली पाहिजे असं पण अपेक्षित नाही. संबंधित व्यक्ती ज्या आदेशाची अवज्ञा करते, आता इथं बघा एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा उद्देश असा नाहीये की बाबा अपाय घडून आला पाहिजे किंवा अपाय घडण्याचा संभव आहे असं पण त्याला काही पूर्वकल्पना नाहीये. हा, पण त्याला एवढं माहिती आहे की
त्या आदेशाची तिला माहिती होती आणि अवज्ञेमुळे अपाय घडला किंवा घडण्याचा संभव होता, इतकं जरी त्याला माहित असलं तरी इथं पुरेसा आहे. ओके, उदाहरण दिले बघा, विशिष्ट रस्त्यावरून मिरवणूक जाता कामा नये असा आदेश संबंधित शासकीय अधिकाऱ्याने जारी केला. हे माहित आहे तरी सुद्धा रस्त्यावरून मिरवणूक नेणं, बरोबर. तर हे काय आहे, हे आहे अवज्ञा करणं. म्हणजे शासकीय अधिकारी म्हणतायत की नाही मिरवणूक नाही नेली पाहिजे, तरी पण इथं मिरवणूक नेली जाते, तर याला म्हणतात अवज्ञा करणे. याच्यानंतर आहे खोटा पुरावा आणि सार्वजनिक न्यायाच्या विरोधी अपराध. खोटा पुरावा आणि सार्वजनिक न्यायाच्या विरोधी अपराधांविषयी कलम. असे क्वेश्चन जास्त विचारले जातात बघा, छोट्या छोट्या व्याख्या वगैरे असतात. तर खोटा पुरावा देणे म्हणजे काय, किंवा इंडियन पिनल कोड याच्यामध्ये खोटा पुरावा देणे याची व्याख्या कोणत्या कलमामध्ये मिळते, कलम 191. कलम 191 मध्ये खोटा पुरावा देण्याची व्याख्या मिळते. तर जो कोणी शपथेमुळे किंवा कायद्याच्या तरतुदीप्रमाणे सत्यकथन करण्यास बांधलेला आहे. शपथेमुळं किंवा कायद्याची तरतूदच आहे की तुम्ही सत्यकथन किंवा खरंच बोललं पाहिजे, असं असताना सुद्धा किंवा कोणत्याही विषयासंबंधी एखादं निवेदन करण्यास कायद्याने बांधील आहे, कंपल्शन आहे त्यांना की बाबा एखादं निवेदन करायला पाहिजे, असं असताना त्यानं जे सांगितलं आहे ते खोटे आहे हे त्याला पण माहिती आहे की आपण कायद्याने बांधील आहोत खरं सांगायला, पण आपण काय सांगतोय, खोटं सांगतोय हे त्याला माहित आहे, किंवा ते खरे आहे असा त्याचा विश्वास नाही, ते खोटे आहे असा त्याचा विश्वास आहे, अशा वेळी तर त्याने खोटा पुरावा दिला असं म्हटलं जात. ठीक आहे. साक्षांकन करणारी व्यक्ती, बघा साक्षांकन करणारी व्यक्ती एखादी गोष्ट मानत नसून ती मानते असे म्हणाली तर ती बाबही या कलमांतर्गत खोटा पुरावा देणे ठरते. तुम्हाला हे स्पष्टीकरण वगैरे नाही केलं तरी चालेल, फक्त खोटा पुरावा देणे म्हणजे काय, कोणत्या कलमामध्ये हे दिलेलं आहे एवढं केलं तरी सफिशियंट आहे. बरोबर, ज्या गोष्टीवर संबंधित व्यक्तीचा विश्वास नाही ती तशी असल्याचे सांगणे, आणि जी गोष्ट आपणास माहित नाही ती आपणास माहित आहे असं सांगणे म्हणजे काय, खोटा पुरावा देणे. ओके, म्हणजे त्याला माहितच नाहीये तरी पण माहित आहे असं सांगणं, खोटं सांगणं, त्याला काय म्हणायचं, खोटा पुरावा देणे. आता खोटा पुरावा दिल्यावर मग शिक्षा असते का, असते, नुकसान होऊ शकतं ना खोटा पुरावा दिल्यामुळं. कलम 193 याच्याबद्दल शिक्षा सांगतं, खोट्या पुराव्याबद्दल शिक्षा. जो कोणी न्यायिक कार्यवाहीच्या म्हणजे न्यायालयाची कार्यवाही आहे आणि या न्यायालयाच्या कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यामध्ये उद्देशपूर्वक म्हणजे त्याचा काहीतरी इंटेन्शन आहे, काहीतरी उद्देश आहे खोटा पुरावा देण्यामागं, उद्देशपूर्वक खोटा पुरावा देईल किंवा न्यायिक कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यात वापरला जावा अशा उद्देशाने खोटा पुरावा रचेल तर त्याला इथं शिक्षा किती आहे बघा, 7 वर्ष शिक्षा ऑब्लिक दंड, दंडाची रक्कम वगैरे इथं दिलेली नाहीये. पण न्यायिक कार्यवाही खूप महत्वाची असते म्हणून इथं शिक्षा तुम्हाला जास्त दिसते, 7 वर्षाची शिक्षा. क्लिअर. जी व्यक्ती अन्य कोणत्याही बाबतीत, आता न्यायिक कार्यवाहीच्या बाबतीत जर असं केलं तर 7 वर्ष शिक्षा, बरोबर. अन्य कोणत्याही बाबतीत जर उद्देशपूर्वक खोटा पुरावा देईल किंवा खोटा पुरावा रचेल तर 3 वर्ष. मी आताच तुम्हाला बोलले की न्यायिक कार्यवाही महत्वाची असते म्हणून इथे शिक्षा जास्त आहे, इतर बाबतीत जर असं केलं तर 3 वर्षाची शिक्षा. कोर्ट मार्शल न्यायिक कार्यवाही, बरोबर, अशा वेळेस जर खोटा पुरावा रचला तर 7 वर्षाची शिक्षा. स्पष्टीकरण दुसरं बघा, न्यायालयीन कार्यवाहीपूर्वी कायद्याने मान्य केलेला पोलीस तपास ही कार्यवाही जरी न्यायालयासमोर होत नसली तरी तो न्यायिक कार्यवाहीतील टप्पा मानला जातो. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की न्यायिक कार्यवाही म्हणजे फक्त न्यायालयासमोरच चालवली जाणारी कार्यवाही असा अर्थ आहे का, नाही.
आता पोलीस तपास करतात. पोलीस तपास काही न्यायालयासमोर करतात का? नाही. तरी सुद्धा पोलिसांचा तपास हा न्यायालयीन कार्यवाहीतील एक टप्पा मानला जातो. म्हणजेच पोलीस तपासामध्ये जरी कोणी असा खोटा पुरावा दिला किंवा खोटा पुरावा रचला तरी सुद्धा तिथं त्याला शिक्षा होणार. तिसरं स्पष्टीकरण, जो पोलीस तपास करण्याविषयी न्यायालयाने कायद्यानुसार आदेश दिलेला असेल आणि जो न्यायालयाच्या अधिकारानुसार चालविला जात असेल, सेम वरच्यासारखंच आहे. तो तपास जरी न्यायालयापुढे होत नसला तरी तपास कसा असतो? न्यायिक कार्यवाहीतला असतो. आणि न्यायिक कार्यवाहीतला तपास म्हणजे त्याला शिक्षा किती आहे? 7 वर्षाची शिक्षा आहे. ओके, स्पष्टीकरणामुळे तुम्हाला हे कलम चांगलं समजलं. खोट्या पुराव्याबद्दल शिक्षा. याच्यानंतर आहे कलम 201. कलम 201 काय आहे? कलम 201 बघा, अपराधाला वाचविण्यासाठी अपराधाचा पुरावा नाहीसा होण्याची तजवीज करणं किंवा खोटी माहिती देणं. आता इतर इंटेन्शन कसं आहे? चुकीचं आहे, बरोबर. काय केलं जातंय? अपराधाला वाचवलं जातंय. अपराधाला वाचवण्यासाठी काय केले जाते? अपराधाचा पुरावा नाहीसा होण्याची तजवीज केली जाते किंवा खोटी माहिती दिली जाते. जो कोणी अपराध घडला आहे हे माहित आहे किंवा तसं समजण्यास कारण की हे तुम्हाला मी स्पष्ट केलं. थोडक्यात तिथे लक्षात घ्या की अपराध घडलाय हे माहितीये, असं असताना सुद्धा गुन्हा करणाऱ्या अपराध्याला कायदेशीर शिक्षेपासून वाचविण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे नावाचा पर्सन आहे, त्याला माहितीये की या नावाच्या पर्सननं गुन्हा केलाय, तरी सुद्धा हा ला वाचवायचा प्रयत्न करतो. कायदेशीर शिक्षेपासून वाचवण्याच्या उद्देशाने तो काय करतोय? या चा अपराध सिद्ध करणारा पुरावा नाहीसा करतोय किंवा पुरावा नाहीसा करण्याची तजवीज करतोय. किंवा एखादी माहिती खोटी आहे हे माहित असताना सुद्धा ती माहिती खोटी आहे असा विश्वास असताना सुद्धा अपराध्याला कायदेशीर शिक्षेपासून वाचविण्याच्या उद्देशाने अशी माहिती देतो. म्हणजे खोटं आहे, त्याला माहिती की हे खरं नाहीये, त्यानं गुन्हा केलाय, बरोबर. तरी सुद्धा हा काय करतोय? सगळ्या बाजूनी या ला वाचवायचा प्रयत्न करतोय. मग इथं या ला शिक्षा होईल का? होईल. असा अपराध, आता न केलेला अपराध जर समजा मृत्यूदंडाच्या शिक्षेस पात्र असेल, न केलेला अपराध कसा आहे? मृत्यूदंडाच्या शिक्षेस पात्र आहे हे ला माहितीये, तरी पण पुरावे नष्ट करतोय, पुरावे लपवतोय. तर या ला शिक्षा होईल. होईल. किती होईल? 7 वर्ष साधा किंवा सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा इथं होऊ शकते, बरोबर. मूळ अपराधी आहे, मूळ अपराधी किंवा मूळ आरोपीचा अपराध जर आजन्म किंवा 10 वर्षापर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र आहे, म्हणजे या न असा अपराध केलाय की त्या अपराधासाठी त्याला आजन्म किंवा 10 वर्षाचा कारावास होऊ शकतो. हे ला माहितीये, तरी पण न काय केलंय? पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केला. शिक्षा किती होईल? 3 वर्षापर्यंत साधी किंवा सश्रम कारावासाची शिक्षा किंवा दंडाची शिक्षा. ओके. आणि जर मूळ अपराध 10 वर्षापेक्षा कमी मुदतीच्या शिक्षेस पात्र असेल तर या कलमाखालील गुन्ह्यात त्या अपराधासाठी दर्शवलेल्या सर्वाधिक मुदतीच्या 1/4 पर्यंत असू शकेल इतकी साधी वा सश्रम कारावासाची शिक्षा किंवा दंड होऊ शकतो. तर हे झालं कलम 201. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 106 पासून 201 पर्यंतची कलम कंप्लीट केलेली आहेत. सगळेच आर्टिकल इथं येत नाहीत. जेवढे आर्टिकल एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत किंवा सिलेबस मध्ये जेवढे आर्टिकल मेन्शन केलेले आहेत तेवढेच आर्टिकल आपण इथं बघत आहोत. तर आजचं हे जे आपलं लेक्चर आहे हे रेकॉर्डेड लेक्चर आहे. याच्या आधी आपले 4 ते 5 लेक्चर झालेले आहेत IPC चे. तर आधीचे लेक्चर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा.
आजच्या लेक्चर मधून जर काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता. रेग्युलर आपले लेक्चर 7 वाजता असतात, लाईव्ह लेक्चर. तर उद्या मात्र आपलं 7 वाजता लाईव्ह लेक्चर होईल. भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.